ग्रामीण रुग्णालयात 2D इको आठवडी तपासणी सुरू करण्याची नागरिकांची मागणी। रुग्णांची सोय करून गैरसोय दूर करावी। देवणी प्रतिनिधी पांडुरंग कदम। देवणी ग्रामीण रुग्णालयात 2D इको कार्डिओग्राफी तपासणी युनिट सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे। हृदयाची रचना, झडपांची स्थिती, रक्तप्रवाह आणि हृदयांची पंपिंग क्षमता तपासण्यासाठी 2D इको ही अत्याधुनिक, वेदनारहित आणि पूर्णपणे सुरक्षित अल्ट्रासाउंड चाचणी मानली जाते। देवणी तालुका कर्नाटक सीमा भागात येत असल्यामुळे बाजारपेठ, गर्दीचे ठिकाण व परिसरातील रुग्णांना 2D इको तपासणीसाठी लातूर किंवा इतर शहरातील खाजगी रुग्णालयाकडे जावे लागते। प्रवास खर्च, तपासणीचे जास्त दर आणि वेळेचा अपव्यय यामुळे अनेक गरीब, शेतकरी व मजूर कुटुंबातील रुग्ण वेळेवर तपासणी टाळत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे हृदयविकाराचे निदान उशिरा, छातीत दुखणे, श्वास लागणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, उच्च रक्तदाब, सूज व लवकर थकवा अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या देवणी परिसरात वाढत असल्याचं स्थानिक डॉक्टरांचं म्हणणं आहे। अशा परिस्थितीत देवणी ग्रामीण रुग्णालयातच 2D इको तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्यास हृदयविकाराचे लवकर निदान होऊन योग्य उपचार तातडीने सुरू करता येतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व रुग्ण प्रतिनिधींच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयात 2D इको मशीन, प्रशिक्षित तंत्रज्ञ व आवश्यक तेव्हा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देऊन महिन्यातून किमान 4 वेळा, आठवड्यातून 1 दिवस 2D इको तपासणी शिबिर OPD नियमित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली। सरकारी योजनांमधून किंवा विशेष निधीतून आवश्यक उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करून देवणी ग्रामीण रुग्णालयाला ग्रामीण हृदय तपासणी केंद्र म्हणून विकसित करण्याची अपेक्षा नागरिकांची गैरसोय दूर करून सोय करावी, अशी मागणी देवणी व परिसरातील नागरिकांनी केली असून आरोग्य विभाग तात्काळ याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।